कुठलंही इनोव्हेशन हे एका आयडियातनं सुरू होतं. मात्र प्रत्येक आयडिया ही काही सक्सेसफुल स्टार्टअप बनेलच असं नाही. त्याला त्याच्या कल्पना ज्या आहेत त्या एक्झिक्यूट करण्यासाठी योग्य ते वातावरण त्याला मिळालं पाहिजे. या प्रोसेसमध्ये जर तुम्ही आलात तर तुमचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस हे खूप वाढतील. नमस्कार. वारी ऑफिशियलच्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट या सिरीजमधील पॉडकास्टमध्ये मी विपुल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा विषय इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचा पण आहे. गेल्या दशकभरामध्ये भारतामध्ये जी स्टार्टअप्सची संख्या आहे ती लक्षणीय वाढलेली आहे. पण या स्टार्टअप्सच्या यशामध्ये स्टार्टअप फाउंडर्स, त्यांचे टीम्स याच्या व्यतिरिक्त एक खूप महत्त्वाचा वाटा असतो त्यांना वाढवण्यास मदत करणाऱ्या इन्क्युबेटर्सचा. अनेक लोकांना इन्क्युबेशन सेंटरबद्दल काही माहीत नसतं किंवा त्यांचे काही गैरसमज असतात. आणि स्टार्टअपला जर वाढायचं असेल तर त्याला इन्क्युबेशनची गरज असते. जसं आपण एखाद्या झाडाचं बीज नुसतं मातीत टाकलं तरी ते झाड येऊ शकतं, पण त्याला जर योग्य सावली, योग्य खत आणि योग्य पोषक वातावरण मिळालं नाही तर त्या वृक्षाची वाढ कोणतेतरी किंवा ते वाढू शकत नाही. तर थोडक्यात इन्क्युबेशन सेंटरचा रोल हा इतका महत्त्वाचा आहे. मात्र आपण जर बघितलं तर यूट्यूबवर हजारो व्हिडिओ आहेत की जे स्टार्टअप्सबद्दल बोलतात. इन्क्युबेशन सेंटर्सबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. आणि म्हणून वारीच्या या इनिशिएटिव्हमध्ये आम्ही असं ठरवलं की जर माहितीच द्यायची आहे तर ती अशा व्यक्तीकडनं देऊ की ज्यांनी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. त्यामुळे आजचे आपले जे गेस्ट आहेत ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चालू केलेल्या रिसर्च पार्क फाउंडेशन या पुण्यातल्या अग्रगण्य इन्क्युबेशन सेंटर आणि ॲक्सेलरेटरचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO डॉक्टर अरविंद शाळीग्राम आज आपल्याबरोबर आहेत. सर, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख करून देतो. सरांचं प्रोफाईल आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मेन्शन करू. सरांची थोडक्यात ओळख सांगायची झाली तर सर गेली 45 वर्ष शिक्षण आणि या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. रिसर्च पार्क फाउंडेशन हे जे नावारूपाला आलं त्याच्यामध्ये सरांचा फार मोठा वाटा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की 100हून अधिक स्टार्टअप्सना त्यांनी इन्क्युबेशनमध्ये मदत केलेली आहे. त्यामुळे आज जे तुम्ही ऐकणार आहात ते फक्त थिओरिटिकल नसून ज्यांनी हे ॲक्च्युली केलं आहे त्यांच्याकडनं ऐकणार आहात. तर सर, आपण फॉर्मॅलिटीज बाजूला ठेवून मुलाखतीला सुरुवात करूया. आजचे जे प्रश्न आहेत ना सर, ते आम्ही स्वतः तयार नाही केलेले, पण वारीच्या आमच्या ज्या कम्युनिटीमध्ये जे अनेक होतकरू असे स्टार्टअप फाउंडर्स म्हणू शकतो आपण त्यांना अनेक प्रश्न पडलेले असतात. तर आम्ही काय करतो, मग ते प्रश्न आम्ही सगळे गाळतो आणि त्यातले चांगले आणि महत्त्वाचे प्रश्न आम्ही तुमच्यासारख्या एक्सपर्टसाठी ठेवतो. तर आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे की कुठलंही इनोव्हेशन हे एका आयडियातनं सुरू होतं. मात्र प्रत्येक आयडिया ही काही सक्सेसफुल स्टार्टअप बनेलच असं नाही. तर ह्या आयडिया टू इम्प्लिमेंटेशनमध्ये काय गॅप असते आणि तुम्हाला काय वाटतं की काय असं होतं की ज्याच्यामुळे एक चांगली आयडिया कधी कधी एक चांगलं स्टार्टअप बनवू शकत नाही? मुख्यतः आपण जर बघितलं तर स्टार्टअप तयार होण्याची जी प्रोसेस आहे ही जसं तुम्ही म्हणालात की आयडियापासून सुरुवात होते. तर आयडियाज ह्या तर कायमच आपल्या मनामध्ये येत असतात. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. थाउजंड्स ऑफ आयडियाज एंटर इन टू युअर माइंड. मे बी तुम्ही त्याच्यावर काहीतरी प्रयत्न करायचा प्रयत्न करतात आणि मग त्यातल्या काही आयडियाज ह्या विसरून जातात. पण ज्या वेळेला स्टार्टअपचा विचार येतो, म्हणजे एंटरप्रेन्योरशिप ज्या वेळेला आपण कन्सिडर करतो त्यावेळेला त्या आयडियाजना प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करायला लागतात. आणि आयडियांना प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करणं ही प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये खूप लोकांचा सहभाग असायला लागतो. वेगवेगळ्या पद्धतीने सहाय्य मिळवावं लागतं आणि आपणही इनिशिएटिव्ह घेऊन, म्हणजे जे स्टार्टअप्स असतात त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन प्रयत्न करायला लागतात. हे करत असताना बऱ्याच वेळा असं घडतं की स्टार्टअप्स जे काही आहेत त्याचे को फाउंडर्स असतील, फाउंडर्स असतील, तर हे आपल्या आयडियाज ज्या आहेत त्या कुठल्या फील्डशी संबंधित आहेत या संदर्भात त्यांच्याकडे काही एक्सपर्टाईज आहे का हे आपल्याला बघावं लागतं. आणि नसेल तर मग त्यांना योग्य ती मदत कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात. आणि त्याच्याच जोडीला
एक अतिशय महत्वाची गोष्ट असते की हे करत असताना त्यांना फायनान्शियल सपोर्ट जो आहे तोही आवश्यक असतो. म्हणजे थोडक्यात नुसती चांगली आयडिया असून उपयोग नाही. आज भारतामध्ये 2,08,000 स्टार्टअप्स आहेत, ऑलमोस्ट 2,08,000 स्टार्टअप्स आहेत आणि महाराष्ट्रामध्येच अराउंड 36,000 स्टार्टअप्स आहेत. तर त्याच्यावरनं आपल्याला याची व्याप्ती लक्षात येईल की स्टार्टअपचं भारताच्या प्रगतीमध्ये किंवा भारताच्या पुढच्या भवितव्यामध्ये वाटचालीमध्ये काय योगदान असणार आहे. आणि म्हणून जरी एकीकडे आपल्याला दिसतं की 2,07,000 स्टार्टअप्स भारतामध्ये आहेत, ही जरी एनकरेजिंग गोष्ट असली तरी तितकीच एक चिंतेची गोष्ट अशी आहे की अनेक स्टार्टअप्स हे फेल होतात. आणि मग काय होतं की त्या मुलांची स्वप्न आणि हे थोडेसे भ्रमनिरास होतो म्हणा किंवा बॅकफूटवर जातात. तर हे होऊ नये म्हणून हा महत्वाचा मुद्दा आहे की नुसती आयडिया चांगली असून उपयोग नाही, आपल्याला त्याच्यामागे पुढची पूर्ण प्रोसेस आहे. आणि पुढच्या प्रश्नावर जायच्या आधी हेही मला सांगायचं आहे की शाळीग्राम सरांनी एक टियर टेक्नॉलॉजी रेडीनेस लेवल नावाचं एक अतिशय उत्कृष्ट मॉडेल तयार केलेलं आहे. आम्ही त्याची लिंक तुम्हाला नंतर देऊ, म्हणजे तुम्हाला देखील समजेल की आपला स्टार्टअप हा कुठल्या स्टेजला आहे, आपण कुठे आहोत आता. पण हे आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत. सर, पुढच्या प्रश्नाकडे येतो मी. अनेक लोकांना ऐकणाऱ्यांना इन्क्युबेशन सेंटर हे एक ॲब्स्ट्रॅक्ट टर्मच वाटते, कारण त्याचे अनेक लोकांना बेसिकली माहिती पण नसतं, पण त्याचे अनेक अर्थ असतात. तर सिंपल भाषेमध्ये तुमची जी स्टाईल आहे त्याच्यानुसार एक इन्क्युबेशन सेंटर काय असतं हे थोडक्यात सर समजून सांगा. इन्क्युबेशन सेंटर ही एक कल्पना अशी आहे की जिथे येणारा कोणीही असेल तो कम्फर्टेबल झाला पाहिजे. त्याला त्याच्या कल्पना ज्या आहेत त्या एक्झिक्यूट करण्यासाठी योग्य ते वातावरण त्याला मिळालं पाहिजे आणि जिथे कुठे त्याच्या कमतरता असतील त्याच्या बाबतीत मार्गदर्शन त्याला मिळालं पाहिजे. तर इन्क्युबेशन सेंटर्स ही मुख्यतः या प्रकारचं काम करतात. म्हणजे एखादा कोणीही स्टार्टअप त्याची कल्पना घेऊन आला तर ती कल्पना कितपत फिजिबल आहे, कारण बऱ्याच वेळा काय असतं की आपल्या कल्पनांवर आपलं प्रेम असतं आणि त्यामुळे आपली प्रत्येक कल्पना ही काहीतरी रिव्होल्युशनरी कल्पना आहे असा लोकांचा समज असतो. आता ती खरंच रिव्होल्युशनरी आहे का याच्याबद्दल कुणीतरी मार्गदर्शन देणं आवश्यक आहे. आणि कोणीतरी म्हणजे कोण, तर जे अनुभवी आहेत या क्षेत्रामधले, ज्यांना व्हिजन आहे, त्यांना समजतं किंवा आपल्याला ही जर अशा प्रकारची कल्पना पुढे न्यायची असेल तर त्याला किती साधारणपणे उठाव मिळेल. आणि मुख्यतः स्टार्टअप्स ही जी कल्पना आहे याच्यामध्ये अशा प्रकाराने विचार नाही केला जात किंवा तुमची कल्पना उत्तम आहे आणि ती पुढे घेऊन जाऊया, त्याच्याऐवजी त्यातनं बिझनेस कसा निर्माण होणार आहे, बिझनेस इज ऍट द सेंटर. आणि तो बिझनेस होणार आहे का, मग बिझनेस असेल तर त्यासाठी आवश्यकता ही असते किंवा तुम्हाला कॉम्पिटिशन आहे का याच्या संदर्भामध्ये, त्या कॉम्पिटिशन संदर्भात तुम्ही काय विचार केलेला आहे किंवा तुमचं जे काही कस्टमर बेस आहे, जो प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स तुम्हाला दिसणार आहेत त्यांची किती संख्या आहे किंवा त्यांच्या काय अपेक्षा आहेत याचा तुम्ही विचार केलाय. कारण बऱ्याच वेळा आपले स्टार्टअप जे असतात हा विचार करत नाहीत. पण मग सर, ह्या सगळ्या गोष्टींची मदत एक इन्क्युबेशन सेंटरमध्ये तर स्टार्टअपला होते? हो, नक्कीच होते. ओके. इन्क्युबेशन सेंटर्स मध्ये बेसिकली अशा प्रकारचं मार्गदर्शन देणं हेच त्याचं मुख्य काम आहे. आणि हे मार्गदर्शन करताना वेगवेगळे फॅक्टर्स जे असतील, वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची सुद्धा तिथे एक पद्धत शिकवली जाते. तिथे मेंटर्स असतात. इन्क्युबेशन सेंटर बरोबर असोसिएटेड बरेच मेंटर्स असतात, आमच्याकडेही आहेत. आणि आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यावर एक भरपूर विचार करून एक पद्धती निर्माण केलेली आहे, मेंटरशिपसाठीची पद्धती निर्माण केली. आणि ही मेंटरशिपसाठीची पद्धती ही आम्ही त्याची 9 स्टेजेस अशा आयडेंटिफाय केल्या आहेत. ओके. आणि ज्या 9 स्टेजेस आहेत मेंटरशिपसाठीच्या, त्याच्यासाठी आम्ही अशी सुरुवात करतो किंवा असा कोणीही व्यक्ती असेल, तरुण असेल, वयस्कर असेल, तर ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे आणि ज्याला एंटरप्रेन्योरशिप करण्याची इच्छा आहे, कल्पना आणि इच्छा या दोनच गोष्टींची आवश्यकता आहे. जर कल्पना असेल आणि इच्छा असेल तर आम्ही त्याला ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत कशी करता येईल या दृष्टिकोनातून मेंटर्स त्याच्याबरोबर असोसिएट करून देतो. म्हणजे ते सब्जेक्ट एक्सपर्ट्स असतात, ते त्याला सांगतात किंवा तुझी कल्पना ही योग्य आहे किंवा नाहीये, त्याच्यात असे बदल करायला हवेत आणि तुझं याच्यातनं प्रॉडक्ट अशा पद्धतीने तयार होणार. ही अतिशय मला असं वाटतं सर खूप महत्वाची लिंक आहे की जे आपण बघतो, आम्ही मध्ये थोडासा अभ्यासही केला होता की स्टार्टअप्स फेल होण्यामागे जी काही कारणं आहेत
मला असं वाटतं की अनेक स्टार्टअप फाउंडर्सने, आता सगळ्यांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही जर काही कुठल्या कल्पनेवर काम करत असाल तर ही प्रोसेस लक्षात ठेवा. कारण ही प्रोसेस या प्रोसेसमध्ये जर तुम्ही आलात तर तुमचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस हे खूप वाढतील. आणि सर ही खूप महत्वाची माहिती होती. आता मला प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की गेल्या 10 वर्षामध्ये स्टार्टअप्सची संख्या ही खूप वाढली, लक्षणीयरित्या वाढली. आणि जसं आपण म्हणतो की 2 लाखाच्या वर स्टार्टअप्स, नुसते स्टार्टअप्स नाही तर एक स्टार्टअप जेव्हा असतो, छोटा असू दे मोठा असू दे, पण तो अनेक जॉब्स क्रिएट करतो, इकॉनॉमीमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे ग्लोबल इनोव्हेशन कॉम्पिटिशन आहे, आपली जी रेस आहे, त्यामध्ये स्टार्टअपचा वाटा फार महत्वाचा आहे. तर गेल्या दशकभरामध्ये या स्टार्टअपच्या एकंदर प्रवासामध्ये इन्क्युबेशनचा रोल हा किती आणि कसा राहिला आहे असं तुम्हाला वाटतं? मुख्यतः आपल्याला इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की स्टार्टअप्स हे कुठे असतात, तर समाजामध्येच असतात. आणि याच समाजामध्ये विविध व्यवसाय करणारे लोक, व्यावसायिक जे आहेत, जे उत्कृष्ट उद्योजक आहेत, ते पण असतात. म्हणजे मोठ्या कंपन्या आहेत, मध्यम आकाराच्या कंपन्या आहेत, छोट्या आकाराच्या कंपन्या आहेत, त्याला आपण MSMEs असं म्हणतो. तर त्या प्रकारच्या कंपन्या आहेत आणि त्यांच्या त्या सिस्टममध्ये ह्या स्टार्टअप्सना आता कुठेतरी स्थान मिळवायचं आहे. बरोबर आहे. स्टार्टअप्सना आता कोणी स्थान देणार नाहीये, म्हणजे ते काही मागून मिळणार नाही. बरोबर. तुम्हाला स्थान निर्माण करायचं आहे आणि तुमच्या ज्या काही कल्पना असतील त्या कल्पना तुम्हाला प्रत्यक्षात आणून तुमच्या योग्य त्या कस्टमर्स पर्यंत ते पोहोचवायचे आहेत आणि त्यांच्याकडनं. कारण मुख्यतः काय असतं, बऱ्याच वेळा विद्यार्थी दशेत असताना आपल्याला आपली कल्पना शोकेस करता येणं एवढंच फक्त उद्दिष्ट असतं. आणि त्या शोकेस केल्यानंतर मग त्यातनं वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये आपण भाग घेतो आणि इंटर कॉलेज कॉम्पिटिशन असतात, नॅशनल लेवलचे असतात, इंटरनॅशनल लेवलचे असतात आणि त्यातनं मग बक्षीस मिळणं हेच आपली इथे कर्तव्यता आहे असं लोकांच्या मनामध्ये होत राहतं. पण ज्या वेळेला आपण स्टार्टअपचा विचार करतो त्यावेळेला कॉम्पिटिशन नाहीये इथे आपल्याला आपलं जे खरं आयुष्य आहे त्या खऱ्या आयुष्यामध्ये आपण जे काही यश मिळवायचा प्रयत्न करणार आहोत, ते त्यातनं आपला व्यवसाय निर्माण करणार आहोत आणि त्या व्यवसायातनं फक्त आपलाच नाही तर इतरांचाही, म्हणजे त्या व्यवसायाशी जे काही संबंधित लोक असतील त्या सगळ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्यासाठी काहीतरी एक पाथवे तयार करणार आहोत, याचा विचार करणं आवश्यक असतं. मग गेल्या दशकभरामध्ये हा प्रवास जो तुम्ही बघितलाय त्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्टार्टअप्सला या मार्गावर नेणे ही इन्क्युबेशन सेंटरची किंवा इन्क्युबेटरची एक मोठी जबाबदारी म्हणू शकता किंवा त्यांचा एक भाग म्हणू शकतो या सगळ्या प्रवासामधला. मला अजून एक प्रश्न असा विचारायचा होता, ह्याच प्रश्नाला अनुसरून तो आहे की सध्या स्टार्टअप्स म्हणलं की सगळ्यांना वाटतं की टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स आहेत, SaaS स्टार्टअप्स आहेत, AI स्टार्टअप्स आहेत. तर स्टार्टअप्स आणि इन्क्युबेशन हे काय फक्त टेक्नॉलॉजी स्टार्टअपसाठीच मर्यादित असतं? हा एक अनेकांना पडलेला प्रश्न आहे. म्हणजे आमच्या एकंदरीत कम्युनिटीमध्ये जे काही मुलं येतात, आता महाराष्ट्रामधले Tier 2 आणि Tier 3 सिटीज जे आहेत तिथं आपल्याला अनेक होतकरू मुलं सापडतात आणि त्या मुलांना आज काहीतरी करायचंय. पण हा एक गैरसमज जे असेल ते, त्यामुळे अनेक मुलांना असं वाटतं की अरे बापरे, स्टार्टअप म्हणजे आता आपल्याला काहीतरी खूप मोठी टेक्नॉलॉजी आणून काहीतरी वेगळंच हे करावं लागेल. तर तसं असतं का आणि त्याच्या पुरतंच लिमिटेड असतं हे? असं नाहीये. खरं म्हणजे काय आहे की टेक्नॉलॉजी स्टार्टअप जे आहेत हे थोडे व्हिजिबल जास्त असतात. आपल्याला टेक्नॉलॉजीने काही गोष्टी केल्या गेल्या तर त्याचं एक आकर्षण तयार होतं. पण त्याच्या जोडीलाच सामाजिक जे काही स्टार्टअप्स आहेत, सोशल एंटरप्रेनर्स ज्यांना म्हणतो आपण, तर तेही खूप महत्वाचे आहेत. आणि सोशल एंटरप्रेनर्स म्हणजे सामाजिक व्यवस्थेमध्ये परिणाम करू शकणारे असे काही स्टार्टअप कंपन्या. आता माझ्याकडे जे काही स्टार्टअप्स आतापर्यंत इन्क्युबेट झाले त्यातले काही स्टार्टअप्स या पद्धतीचे पण आहेत. आता एक स्टार्टअप मी उदाहरण देईन की त्यांनी सुरुवात केली किंवा मला लोक जे समाजकार्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचं समाजकार्य, मग काय समाजकार्य असेल किंवा कोणीतरी स्वच्छतेची मोहीम चालवतो, कुठेतरी वृक्षारोपणाची मोहीम चालवतो, वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी आपल्याला समाजासाठी देणं आहे म्हणून प्रयत्न करतो. आणि हे जे काही आहे हे करत राहत असताना त्याचं त्याला क्रेडिट काहीच मिळत नाही. त्याला पडद्यामागेच बराच काळ ते असतात. तर मग त्याला जर त्याचं क्रेडिट मिळवायचं असेल, जसं आपण बँकेचं क्रेडिट सिस्टम आहे,
आणि त्याच्यातनं बँकांकडनं सिव्हिल रेटिंग वगैरे Yes. अशा प्रकारचं. तर त्यांनी कल्पना माझ्यासमोर ही आणली किंवा मी जे काही सोशल ऍक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत त्यांच्यासाठी अशी सिस्टीम तयार करतो. बरं. सोशल वर्क इंडेक्स अशा प्रकारचं मी इंडेक्स तयार करेन आणि त्या इंडेक्सवर आधारित मग मी लोकांना सपोर्ट करायचा प्रयत्न करेन. ती उत्कृष्ट कल्पना आहे. म्हणजे ह्या सोशल एंटरप्रेन्योरशिप मध्ये आज जर आपण बघितलं तर अनेक युवक आणि युवती ह्या ऍज अ चॉईस म्हणून त्या प्रोफेशनकडे जातात. कारण आपल्याला सगळीकडेच गरज आहे या गोष्टीची. त्यामुळे ज्या कोणाला हा प्रश्न पडला असेल की स्टार्टअप म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी का आणि माझ्याकडे खूप सारं टेक्निकल एक्सपर्टीजच पाहिजे का, तर तसं नाहीये. सरांनी जसं सांगितलं तसं तुमच्याकडे कुठलीही चांगली आयडिया असू दे की ज्याच्यानी समाज बदलायला, समाजामध्ये बदल घडवायला किंवा समाजाचा स्तर वाढवायला आपल्याला मदत होणार असेल तर असे इन्क्युबेशन सेंटर्स आणि ऍक्सिलरेटर्स आपल्याला मदत करू शकतात. आपल्या पॉडकास्टचा उद्देशच हा आहे की ज्या शहरांमधून तुम्ही हे बघताय त्या शहरांमध्ये जरी तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला इथं संधी आहेत का नाही आहेत, तर एकदा जरूर तुम्ही संपर्क साधा इन्क्युबेशन सेंटरशी. ते तुम्हाला योग्य सल्ला पण देतील, मार्गदर्शनही करतील. आणि वारी कम्युनिटीमध्ये या गोष्टींवर आपण सतत चर्चा घडवत आणूनच असतो. त्यामुळे तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. त्यामुळे जी ती युवक आणि युवती आहेत, तरुण तरुणी आहेत ज्यांना काहीतरी छान करायचंय, तर तुम्ही या गोष्टीपासून थोडीशी प्रेरणा घ्या. पुढचा प्रश्न सर, हे जरी ही आता एक बाजू झाली स्टार्टअप्स इन्क्युबेटर्सची, अनेक लोकांचे अनेक गैरसमज आहेत इन्क्युबेशन सेंटर बद्दल. ते गैरसमज कसे आहेत तर म्हणजे मी स्टार्टअप आता इन्क्युबेट केला, झालं, आता मला मोठं राऊंड ऑफ फंडिंग मिळालं, आता मला भरपूर पैसे मिळणार आहेत आणि मी आता करोडपती होणार आहे. त्याच्या मागे कारण हेही असू शकतं की अर्थात काही रियालिटी शोज असतात आणि काही एंटरटेनमेंट शोज असतात जे रियालिटी शो सारखे वाटतात. पण आज तुमचा आता एवढा मोठा प्रवास आहे सर आणि तुम्ही आता 100हून जास्त स्टार्टअप्सला मदत केलेली. तुमचे अनुभव असतीलच की काय मिसकन्सेप्शन्स घेऊन लोक येतात. असं काही महत्वाचे मिसकन्सेप्शन्स आहेत का की जे तुम्ही सांगा, म्हणजे जेणेकरून ज्याला कोणाला ते वाटतंय त्याचं आत्ताच निरसन होईल. कारण तुमचा अनुभव एवढा मोठा आहे की निश्चित असतील. खूप चांगला प्रश्न आहे हा. मुख्य काय असतं की आपण ज्यावेळेला असा विचार करतो की इन्क्युबेशन सेंटर्स ही फक्त फंडिंग देण्यासाठी आहेत, तर हा थोडासा गैरसमजच आहे. कारण फंडिंग इज नॉट समथिंग विच मेक्स द स्टार्टअप सक्सेसफुल. फंडिंग इज वन ऑफ द फॅक्टर्स. तुम्हाला काहीतरी कुठल्या तरी, कारण शेवटी इथे विषय असा आहे की फंडिंग म्हणजे काय, तर 2 प्रकारचे फंडिंग ऑप्शन्स असतात. एक फंडिंग ऑप्शन ज्याला म्हणतात की ग्रँट, कोणीतरी आपल्याला डोनेशन दिलेलं आहे, सरकारी योजनांमधनं आपल्याला एक ग्रँट मिळालेली आहे आणि त्या ग्रँटच्या आधारावर मग तुम्हाला थोडेसे पैसे आता मिळालेत, त्याचा उपयोग करून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करा. जी अडचण तुम्हाला होती किंवा मला आता हे काहीतरी प्रोडक्शन करायचं आहे, त्यासाठी मला सुरुवात करायलाच पैसे नाही, बरोबर आहे, तर ते पैसे ग्रँटच्या स्वरूपात मिळू शकतात. ओके. पण ते कमी असतात, म्हणजे एक 5-10 लाख 20 लाख इथपर्यंतच ते मिळू शकतात. पण दुसरा जो फॅक्टर असतो, म्हणजे दुसऱ्या प्रकारचे जे काही फंडिंग असतं त्याला म्हणतात सीड फंड. ओके. तर सीड फंड जो आहे हे एका अर्थाने सॉफ्ट लोन आहे. म्हणजे कर्जाऊ रक्कम तुम्हाला दिली जाते. सरकारी योजनेमधली असली तरीही कर्जाऊ रक्कम असते आणि कर्जाऊ रक्कम ही तुम्हाला देऊन सॉफ्ट लोन या अर्थाने आहे किंवा तुम्हाला एक 4 वर्ष 5 वर्ष सवलत मिळते की तुम्ही परत करू नका 4-5 वर्षापर्यंत, मोरटोरियम सारखं. हा. पण एक 5 वर्षानंतर तुम्हाला त्याची परतीची व्यवस्था करावीच लागते. बरोबर आहे. आणि त्या मधल्या काळामध्ये अशी अपेक्षा आहे की तुमचा व्यवसाय सुरू झालेला असला पाहिजे आणि तो प्रगतीपथावर असला पाहिजे. आता हे मॉनिटर केलं जातं. म्हणजे तुम्ही जर प्रगती करत नसाल तर तुम्हाला वॉर्निंग दिल्या जातात आणि त्यातून म्हणजे तुम्हाला ही शेवटी जी तुमची प्रगती करायची आहे त्यासाठी हालचाल करत राहणं, काहीतरी आपलं काम करत राहणं हे आवश्यक आहे. निश्चित. आता या व्यतिरिक्त आणखी इतर फंडिंग अपॉर्च्युनिटीज ज्या असतात, ज्या ओपन मार्केटमधल्या फंडिंग अपॉर्च्युनिटीज म्हटल्या जातात, त्या कुणाकडनं तरी कर्जावरून रक्कम घेणं, म्हणजे बँकांकडनं घेणं किंवा इतर संस्था असतात त्यांच्याकडनं घेणं. या व्यतिरिक्त सुद्धा वैयक्तिक काही फंड रेझर्स असतात, त्यांना आपण प्रायव्हेट एंजल इन्व्हेस्टर्स म्हणतात किंवा व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणतात. तर त्यांच्याकडनं ज्यावेळेला फंडिंग मिळतं त्यावेळेला मात्र ते खूप अगदी तुम्हाला बांधून घेतात. बरोबर. आणि मग त्यांच्याकडनं फंडिंग घेत असताना खूप कॉशियसली तुम्हाला विचार करायला लागतो किंवा आपण नेमकं काय कमिट करतो त्यांना. तुम्ही समजा तुमच्या व्यवसायामधनं
वर्षाकाठी एक 2 कोटी 4 कोटी जर मिळवत असाल, मिळवलं, सुरुवात झाली तुमची करायला, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही 4 कोटीपैकी 3.5 कोटी तरी त्यांनाच देणार असाल. मग अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळेला मग तुम्हाला विचार करून त्यांचा मदत घ्यावी लागते. पण मग या सिच्युएशन मध्ये जर ते इन्क्युबेशन सेंटरमध्ये वेळेत आले आणि त्या प्रोसेसचा भाग बनले, तर त्यांना तुम्ही हे गायडन्स देता ह्याच्यामध्ये की जेणेकरून ही चूक, थोडक्यात आपण किती इक्विटी देतोय, किंवा आता माझी सुरुवात आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीयेत तर बाबा जिथनं मिळतील तिथनं घेऊ. मला वाटतं ही सुद्धा एक मोठी चूक बरेचशी मुलं करतात की एक ट्रॅप असल्यासारखंच आहे की सुरुवातीला असं वाटतं की आता पैसे तर पाहिजेत आपल्याला, पण तो स्टार्टअप जर चांगला हेतूने सुरू केलेला असेल तर तो यशस्वी निश्चित होऊ शकतो. तेव्हा मग जेव्हा यश आपण बघतो तेव्हा असं वाटतं की मग काही पार्टच आपल्याकडे राहिला. ह्या व्यतिरिक्त सर अजून काही अशा इन्क्युबेशन सेंटर संदर्भात असे काही लोकांचे गैरसमज तुमच्याकडे आलेले आहेत का, की फंडिंग एक झालं, अजून असा कुठला विषय आहे की जे लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे? नाही, इन्क्युबेशन सेंटर जे आहे त्यांचं कार्य कसं चालतं किंवा त्या कार्याचा काय संदर्भ आहे हे समजून घेतलं पाहिजे. आता आम्ही आमचं जे इन्क्युबेशन सेंटर चालवतो याच्यामध्ये चॅरिटी तर केली जात नाही, पण त्याच्यामध्ये विद्यार्थी, कारण आमचं विद्यापीठाचं इन्क्युबेशन सेंटर आहे त्यामुळे विद्यार्थी केंद्रित आहे. विद्यार्थ्यांना जसं एक सहानुभूती दाखवली जाते कुठल्याही कार्यक्रमांमध्ये, शिक्षणामध्ये सुद्धा ते शिकत असतील, त्यांना काहीतरी त्यांनी नटोरियसपणा केला तर त्यांना शिक्षा मोठ्या प्रमाणात केली जात नाही. त्यांनी ते नटोरियसपणा करू नये या दृष्टिकोनातून सॉफ्ट अशी त्यांना डिसिप्लिनरी ऍक्शन त्यांच्यावर घेतली जाते. तशाच प्रकाराने जिथे हे काही स्टार्टअप्स आमच्याकडे येतात तर त्या स्टार्टअपना आम्ही मदत करतो आणि त्या मदतीतनं उद्देश हाच असतो की त्यांनी पुढे प्रगती करावी आणि उभं राहावं चांगल्या पद्धतीने. आणि गैरसमज आणखी एक असा असतो इन्क्युबेशन सेंटरच्या बाबतीमध्ये, किंवा इन्क्युबेशन सेंटरमध्ये जे काम करणारे लोक आहेत तेच फक्त आम्हाला गायडन्स देणार आहेत का? हो, हा एक महत्वाचा मुद्दा. तर तशी कल्पना नाही आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये कल्पना अशी आहे की इन्क्युबेशन सेंटर जे काही आम्ही आता चालवतो तर माझे 40-45 वर्षामध्ये जे काही संबंध तयार झालेले आहेत औद्योगिक विश्वासी, तिथले जे अनुभवी लोक आहेत त्यांच्याबरोबर माझे वैयक्तिक संबंध आहेत, माझ्या सहकार्यांचे संबंध आहेत, त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो. असे अनुभवी लोक जे असतात त्यांची पण इच्छा असते की आपण कोणाला तरी मार्गदर्शन करावं. कोणाला करावं हे त्यांना कळत नसतं, मग त्यांना आम्ही आमच्या सेंटर बरोबर असोसिएट करून देतो आणि वी कनेक्ट देम टू द अप्रोप्रिएट पीपल. एक आम्ही आत्ताच्या काळामध्ये एक कल्पना अशी मांडली की स्टार्टअप्स आपण सुरू करतो आणि त्यानंतर काही काळानंतर अडचणी यायला लागतात आणि बऱ्याच वेळा लोक बंद करतात. भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की ऍव्हरेज क्लोजर टाइम फॉर स्टार्टअप्स इज 5 years. सुरू केल्यापासून 5 वर्षाच्या आत जवळपास 95% स्टार्टअप्स बंद होतात, उरले 5% फक्त पुढे जातात. तर असं घडू नये, त्याचं कुठेतरी मध्येच टर्मिनेट होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही एक मागच्या 6 महिन्यांपूर्वी सेल तयार केलेला आहे आमच्याकडे. तो सेल जो आहे तो बिझनेस ग्रोथ प्रमोशन ऍडवायझरी सेल अशा नावाचा सेल आहे. आणि इथे त्या सेलमध्ये जे अनुभवी मार्गदर्शक आहेत ते कायम उपलब्ध असतात. त्यांची अपॉइंटमेंट घेऊन फक्त तुम्हाला तुमचे प्रश्न जे आहेत ते त्यांच्यासमोर मांडायला लागतात, किंवा तुमची स्टेटस काय, आज काय झालंय, काय कुठे अडचण आली आहे, माझी प्रगती का होत नाहीये, किंवा मला इथे आता मी हे कसं रिझॉल्व्ह करू. तर त्या दृष्टिकोनातून मग ते चांगलं मार्गदर्शन देतात. थोडक्यात इन्क्युबेशन सेंटर ही कल्पना ही फक्त टेक्निकल नाही, म्हणजे तुम्ही फक्त यायचंय, 4 फॉर्म भरायचे आणि त्यानंतर एक छोटं प्रेझेंटेशन करायचं आणि मग त्यानंतर आपला प्रवास सुरू झाला, तर असं नाहीये. ह्याच्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे तो टेक्निकल भाग एकदा पूर्ण झाल्यानंतर जो महत्वाचा भाग आहे की हा जो पूर्ण प्रवास तुम्हाला करायचा आहे, त्या प्रवासामध्ये तुम्हाला अडचणी येतील, त्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला जी मदत लागणार आहे, त्याच्यामध्ये जे गाईड्स तुम्हाला लागणार आहेत, हे विश्वसनीय गाईड्स तुम्हाला देण्याचं काम हे इन्क्युबेशन सेंटर करतं. त्यांचा हेतू जसं सर म्हणाले, हेतू हा पैसे कमवणं नाहीये, हेतू हा आहे अर्थात फुकट करणंही हा हेतू नाहीये, पण तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळावं आणि योग्य व्यक्तींकडनं मार्गदर्शन मिळावं यासाठी इन्क्युबेशन सेंटरचा रोल हा फार महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही जर स्टार्टअपचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या शहरातल्या स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर कुठे आहेत, इन्क्युबेटर्स कोण आहेत
ह्याची थोडी माहिती घ्या. तुम्हाला माहिती सापडली नाही तर वारीचा एक आपल्या व्हिडिओच्या खाली लिंक आहे, तर फॉर्म असेल, तिथं तुम्ही तुमची माहिती द्या. आपल्या टीम मधली लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि जर पुण्याला असाल तर एकदा रिसर्च पार्क फाउंडेशनला जरूर भेट द्या. सर तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील. सर, जसं इन्क्युबेशन सिस्टीमचा हा रोल तुम्ही सांगितला, भारतामध्ये साधारण 1100 इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. आणि जसं तुम्ही म्हणाला की एक ॲव्हरेज स्टार्टअपचा लाईफ 5 वर्ष आहे मेजॉरिटी स्टार्टअपचं. तर इन्क्युबेशन सेंटरचे रोल पण याच्यामध्ये महत्वाचे आहेत, हे तर आपण बघितलंच. मला हे जाणून घ्यायचंय तुमच्याकडून की आता तुम्ही सगळीकडे भारतभर फिरता, तुम्ही अनेक इन्क्युबेशन सेंटर्सना मार्गदर्शनही केलेलं आहे. तर इन्क्युबेशन सेंटर्स मध्ये काय गॅप्स आणि चॅलेंजेस आहेत असं तुम्हाला वाटतं, की जे जर आपण त्या दृष्टीने पण प्रयत्न केले तर हा सगळा प्रवास जो आहे, म्हणजे ही जी इकोसिस्टीम आहे स्टार्टअप्स, इन्क्युबेटर्स आणि ऍक्सेलरेटर्सची, तर त्याच्यात तो जो 95% लोक जे बंद होतात ती होऊ नये म्हणून जे तुमचं इनिशिएटिव्ह आहे काय करते, तर इन्क्युबेशन सिस्टीम मध्ये काय चॅलेंजेस आहेत आणि काय गॅप्स आहेत? आता इन्क्युबेशन सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये मुख्यतः प्रॉब्लेम्स जे आहेत ते दिसत आहेत आपल्याला, की फंडिंग ऑपॉर्च्युनिटीज ज्या काही मिळायला हव्यात त्या सगळ्यांकडे युनिफॉर्मली नाही आहेत. बरं. काही इन्क्युबेटर्सकडे फंड्स अवेलेबल आहेत, काही इन्क्युबेटरकडे कमी प्रमाणात फंड्स अवेलेबल आहेत. पण असं का असं याचं कारण नाही, शेवटी ते काय प्रकारचे इनिशिएटिव्ह घेऊन पुढे जातात, ओके, तर त्या दृष्टिकोनातून त्यांचे चॅलेंजेस आहेत. बरं. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच इन्क्युबेशन सेंटर्समध्ये तुम्ही इन्क्युबेशन फॅसिलिटी वापरा, त्यासाठी आम्ही एवढे पैसे घेऊ, विल चार्ज यू. ओके. विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये आम्ही हा कन्सेप्ट नाही वापरलेला आहे. म्हणजे आम्ही त्यांचे सक्सेसफुल ते झाले तर त्याचा काही पर्सेंटेज स्टेक्स एवढंच आम्ही त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे बऱ्याच ठिकाणी फॅसिलिटीज अवेलेबल नसतात. म्हणजे फॅसिलिटीज जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असतं का? इन्क्युबेशन सेंटर ज्यावेळेला म्हणतो आपण तर तिथे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला ऑफिस स्पेस मिळू शकते. म्हणजे सगळ्या इन्क्युबेशन सेंटर्सची ती कॉमन हे आहे, म्हणजे फॅसिलिटी अवेलेबल असते. पण पुणे विद्यापीठासारख्या विद्यापीठामध्ये ज्या वेळेला आपण बघतो की 70 वर्षापेक्षा 75 वर्षापेक्षा जास्त काळामध्ये या विद्यापीठाने जी प्रगती केलेली आहे आणि आज जे स्टेटस आहे इंटरनॅशनल नॅशनल लेवलला, तर त्यामुळे तिथे लॅबोरेटरीज खूप मोठ्या प्रमाणात आहेत. बरोबर आहे. आणि अशा लॅबोरेटरीज सगळीकडे असतीलच असं नाही. ओके. त्यामुळे ज्या कोणाला स्टार्टअप असेल त्याला त्याचं काही गोष्टी तयार करून बघायच्या असतील, काही टेस्ट करायच्या असतील, तर त्या करण्यासाठी इथे किंवा त्याला इव्हन टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल, म्हणजे तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन, ते सुद्धा इथे सहजपणे उपलब्ध होऊ शकतं. हे असं सगळीकडे आहे असं नाही. बरं. हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा भाग जो आहे की आम्ही आमच्याकडे एक छोटी मेकर्स लॅब तयार केली. मेकर्स लॅब ही फ्री टू यूज आहे. म्हणजे तुम्ही या आणि तुम्हाला तुमचे जे काही प्रोडक्ट करून बघायचे तुम्ही प्रयत्न करा आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही तयार करून बघा. ओके. म्हणजे त्यामुळे होतं काय की त्या स्टार्टअप जे असतात, जे एंटरप्रिनर्स बनायचा प्रयत्न करतायत, तर त्यांना त्यांच्या काहीतरी कल्पना नवीन नवीन सुचत जातात की आम्ही हे करू, आम्ही ही टेक्नॉलॉजी वापरू, आम्ही अशा पद्धतीने त्याचा आकार देऊ, तर ते करायला त्यांना संधी मिळते. नाही तर मग त्याच्यासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागतात की जा कुणातरी शोधा कोणाच्या. मला असं वाटतं ही आणि इथनं सुरू होते मग ती त्यांचं जे अडचणींचा प्रवास असतो तो इथनं सुरू होतो. ओके, ठीक आहे. मला असं वाटतं सर ह्याच्यात एक फार मोठा वाटा आपल्या मोठ्या शहरांमधल्या इन्क्युबेटर्सना उचलावा लागेल पुढे जाऊन. मला असं वाटतं तुम्ही त्या संदर्भात काही करता पण आहात ऑलरेडी, तर इन्क्युबेटर्स आणि इनफॅक्ट वारीचा हा एक उपक्रम आहे की जर आपलं इन्क्युबेशन सेंटर असेल आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला यातले काही चॅलेंजेस येत असतील तर वारीची टीम तुम्हाला याच्यामध्ये नक्की मदत करेल. इनफॅक्ट सरांनाही मी पॉडकास्टच्या आधी रिक्वेस्ट केली होती की असं काही असेल तर तुम्ही आम्हाला मदत करा. सरांनी त्याला होकार दिलेला आहे. त्यामुळे तुमचं सगळ्यांचा रोल खूप महत्वाचा आहे, म्हणजे इन्क्युबेटरचा रोल फार महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मदत जी काय लागेल ती मदत करण्याची तयारी वारीची आहे. इनफॅक्ट आमचा उद्देशच तो आहे हे चालू करण्यामागे. सर शेवटचा प्रश्न, ह्या पुढे जाऊन पुढच्या 10 वर्षामध्ये आपण मागच्या 10 वर्षाचा प्रवास बघितला, 10 वर्षाचे चॅलेंजेस बघितले, 10 वर्षाचे ऑपॉर्च्युनिटीज बघितल्या. आपण ज्या वेगाने आता सगळ्या गोष्टी बदलतायत, घडतायत,
तुम्हाला ह्याच्या पुढच्या 10 वर्षाचा प्रवास कसा वाटतो या सगळ्या इन्क्युबेशन स्पेसेसमध्ये? तुम्ही आता जे काही गॅप्स आयडेंटिफाय केलेले आहेत, तर तुमच्या दृष्टीने एक आयडियल इन्क्युबेशन स्पेसचा पुढच्या 10 वर्षाचा प्रवास कसा असावा असं तुम्हाला वाटतं? इथे मुख्यतः आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल की इन्क्युबेशन ही फक्त तुमची आयडिया सक्सेसफुल करण्यासाठी नाहीये. तर आयडिया एखादी असेल, एखाद्या गोष्टीचं आपल्याला स्टार्टअप म्हणून इस्टॅब्लिश व्हायचं असेल, तर त्याच्यामध्ये रोल हा वेगवेगळ्या लोकांचा असणार आहे. म्हणजे तुमच्याच बरोबर काही को फाउंडर्स असावे लागणार आहेत. कारण काय की कुठलाही व्यवसाय जो आहे हा एकट्या दुकट्या माणसाच्या वर आधारित असण्याचे आता दिवस इतिहास बदललेत. म्हणजे इथे एक टीम तयार होणं ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे एखादं टेक्निकल स्किल असेल, तुम्ही टेक्निकल प्रोडक्ट तयार केलेलं असेल, तर हे टेक्निकल प्रोडक्ट तयार होणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ते योग्य त्या कस्टमर पर्यंत पोहोचणं आणि त्याला मार्केटिंग म्हणतो आपण. तर मार्केटमध्ये त्याला प्रॉपरली आपल्याला एस्टॅब्लिश करता येणं याच्यासाठी एक्सपर्टाईज वेगळी लागते. बरोबर. हे करत असतानाच जी व्यवसायाची शिस्त आहे याच्यामध्ये फायनान्शियल डिसिप्लिन ज्याला म्हणू आपण, तर फायनान्शियल डिसिप्लिन कशी पाळायची हे कुणीतरी स्वतंत्रपणे हँडल करावं लागतं. किंवा एखादी गोष्ट आपल्याला आता छोटासा प्रॉडक्ट असेल तर आपल्या गावाच्या आजूबाजूला आपण कुठेतरी ते विकू शकतो. पण ज्यावेळेला मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचं व्याप्ती वाढवायची असेल व्यवसायाची, आपल्याला राज्यभर त्याचे प्रॉडक्ट्स पोहोचवायचे असतील किंवा देशभर पोहोचवायचे असतील किंवा परदेशातही पाठवायचे असतील, तर याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग करावं लागतं. लॉजिस्टिक्स त्याचं अरेंजमेंट करावं लागते, त्यासाठी वेअरहाऊसिंग करावं लागतं. या सगळ्याचा प्रॉपरली विचार करण्यासाठी पुन्हा एक यंत्रणा आपल्याला निर्माण करावी लागते. म्हणजे आपल्याच बरोबर असायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी आपणच कराव्यात असं सुद्धा दृष्टिकोन ठेवता कामा नये. आपल्या सहकार्याने इतरांबरोबर आपल्याला या गोष्टी करता आल्या पाहिजे. तर हे करत असताना त्यासाठी आवश्यक असणारी स्किल्स ही तयार व्हावीत या दृष्टिकोनातनं खरं म्हणजे आपल्याला पुढे बघावं लागणार आहे. वेगवेगळ्या इन्क्युबेशन सेंटर्सनाही हे काम करावं लागेल आणि तसंच शिक्षण संस्थांनाही हे काम करावं लागेल. कारण आज शिक्षण संस्था जे काम करतायत, बहुतांशी सगळ्या शिक्षण संस्था ज्या आहेत या प्लेसमेंट या एका दृष्टिकोनातूनच काम करतात. कुठलीही शिक्षण संस्था असेल, कॉलेज असेल, युनिव्हर्सिटी असेल, तर त्यांच्याकडे ते त्यांचा एक महत्वाचा मेजर असतो की आमची प्लेसमेंट ही 90% झाली, 90% झाली, 95% झाली. पण मी किती एंटरप्रेनर्स तयार केले? आमच्या संस्थेमधनं एक 5 एंटरप्रेनर्स झाले, 25 एंटरप्रेनर्स झाले आणि ते एंटरप्रेनर्स सर्व्हाइव्ह झाले, सक्सेसफुल झाले आणि त्यांनी आमचं नाव मोठं केलं. असं सांगण्याची अजूनही आपल्याकडे पद्धत नाही. मला वाटतं पुढच्या काळामध्ये ही एक महत्वाची घडामोड घडण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्याच जोडीला समाजामध्ये जो काही दृष्टिकोन आहे किंवा अमुक एक तरुण मुलगा आहे, मुलगी आहे, तर त्याला एक चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली, किती त्याला पॅकेज मिळालं, याचा फक्त विचार न करता त्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं, त्यांनी एक व्यवसाय निर्माण केला आणि स्वतःचाच फक्त प्रगती केली नाही तर त्यांनी इतरांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स तयार केले आणि त्यातून सगळ्या समाजाची प्रगती झाली. निश्चित अशा प्रकारचा ज्यावेळेला विचार करू आपण आणि पुढच्या 10 वर्षात मला वाटतं की हा विचार पुढे नेण्याची आवश्यकता आहे आणि त्या विचारामधनं नवीन नवीन जे स्टार्टअप्स आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतील. अतिशय मार्मिक बोललात सर तुम्ही. आणि ही गोष्ट खरी आहे की आपण प्रत्येक कुठेही जा, सगळेजण नोकरी, सेफ पॅकेज, सेफ नोकरी, चांगलं पॅकेज आणि सेट लाईफ. पण मला एक अतिशय चांगलं ऑब्झर्वेशन आमचं आहे की जी नवीन पिढी आहे, ज्याला आता आपण वेगवेगळ्या नावाने म्हणतो, काय जेन झी म्हणतात काही जण त्याला, पण ती पिढी खरंच काही करू इच्छिते. आणि हे मी म्हणतोय त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे जी मुलं येतात प्रत्येकालाच आता फक्त स्वतःपुरता विचार करावा असं वाटत नाही. अशी खूप मोठ्या संख्येने मुलं आहेत की ज्यांना असं वाटतं की नाही, मलाही आता माझ्या देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी योगदान द्यायचंय, मलाही आता काहीतरी वेगळं करायचंय. आणि हा सगळा जो उपक्रम आहे वारीचा, हा ह्याच्यासाठीच आहे की ही जी मुलं आहेत, ही जी पिढी आहे, ज्यांच्या मनामध्ये हे स्वप्न आहे, ज्यांच्यामध्ये ही इच्छा आहे की मला आता काहीतरी करायचं चांगलं. ह्याचा अर्थ असा नाही की नोकरी करणाऱ्या मुलांनी काही चुकीचं करतायत ते, पण जसं सर म्हणाले की आपल्याला
खूप लोकांना बरोबर घेऊन जावं लागेल आणि आपल्याला अनेकांसाठी रोजगार निर्माण करावे लागतील जर आपल्याला जगाच्या रेसमध्ये टिकायचं असेल तर. आणि म्हणून स्टार्टअप फाउंडरचा रोल खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठीच हा आजचा पॉडकास्ट आपण केला होता. एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या विषयावर पूर्णपणे चर्चा होणं तसं अवघड आहे, पण एक सुरुवात आपण या विषयाला केलेली आहे आणि येत्या काळामध्ये सरांचा वेळ घेऊन आपण अजून असे अनेक भाग करू की ज्याच्याकडे म्हणजे तुम्हाला फिजिकली येता येणं शक्य नसलं तर ते हे बघून तरी तुम्हाला मार्गदर्शन निश्चित मिळेल. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला, तुमचे काय अभिप्राय असतील तर ते आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर जरूर कळवा. तुमचे काही सजेशन्स असतील, तुमचे काही वेगळे प्रश्न असतील, आजचे प्रश्न आपण जे घेतलेत ते तुमच्याचकडनं आलेले प्रश्न होते, तसे तुमचे काही अजून प्रश्न असतील तर निश्चित कळवा. वारीची टीम तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे आणि आम्ही स्वतःही व्यावसायिक आहोत, पण हा उपक्रम हा आपल्या पिढीला, या तरुण पिढीला मदत करण्याच्या दृष्टीने सुरू केलेला आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल आणि यातनं काही महत्वाची माहिती तुम्हाला मिळाली असेल. तर निश्चितपणे पुढे जा आणि आपल्या स्वप्नाच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाका. धन्यवाद सर, आपण आलात आणि एवढी वेळ दिलात त्याच्याबद्दल आपला मनापासून आभार. धन्यवाद.